की धंदा करणाऱ्या बायकांना रेप केलं म्हणून काय झालं? तिने काय धंद्यालाच बसल्यात. लाजला घेऊन जाऊन मर्डर करून ते गादीत कोंबायचं, मारहाण करायचं. मास्तर पिन बघताना ते एक दुसऱ्याच नजरेनं म्हणजे आम्ही या धंदा करणाऱ्याचं मुलं म्हणून असं हे केलं जात होतं. टीचर लोकं सुद्धा भेदभाव करत होते. जे काय करते माझी आई ही वाईट आहे. मी स्वतः म्हणत होतो. का तर मला ते सारखं असं डोक्यात घुमत होतं आणि ते मनात माझ्या गच्च बसलं होतं. सण केलं त्याच्या संग की मला हे नवरा म्हणून नको आहे हे असं मी डोक्यात घेऊ. कोण लग्न करते का नाही हे चुकीचं आहे. ते सगळं सांभाळत तेच मुलं आता 15वी 16वी कोण डॉक्टर झाले, कोण इंजिनियर झाले, कोण नर्सिंग कोर्स करते. शाळेचं दप्तर घेऊन सुद्धा येत होते. मग त्यांना सुद्धा समजून सांगायला लागतं. जसं आपली मुलं आहेत तसंच नव्हतं. आणि प्रत्येक बाईला प्रेम करा, पार्टनर ठेवा, खरं कॉन्डोम वापरून प्रेम करा. आणि असं खांद्यावर घेऊन तिला मारून तिचं मर्डर करून तिला घेऊन ते फिरवत होतं. ते निघाली. कामगार म्हणून मान्यता द्यायला पाहिजे. धंदा हे काम आहे. आणि कधीच असं म्हणलं नाही की हे धर्म वेगळा आहे, ते धर्म वेगळा आहे. सगळं धर्माची बायका आहेत आमच्यात. आमचं बंद झाल्यावर त्यांचं काय चोरून का होईना करणारच की तिने. मग कुणाचं बायको कुणाकडे जायला आणि कुणाची बायको कुणाकडे, कुणाची बहीण कुणाकडे जायला ते पण कळणार. माझं नाव माया आहे. मी म्हणजे माझी आई 50-60 वर्ष झालं इथंच आहे. जेव्हा ती नवरा सोडून आली सेक्स वर्करमध्ये ती इथंच राहिली. माझा जन्म इथंच मिरजत झालेला आहे आणि मी सेक्स वर्करची मुलगी आहे. आणि तिथून परत आमची आई मिरजतून इकडं सांगलीत जे शिफ्ट झाली 40 वर्ष झालं सांगलीतच होत्यात. ते आपल्याला समजत नाही. तर ते जाऊन आपण बोलणं गरजेचं आहे. मग आम्ही काय केले आता जे ट्रेनिंग घेऊन आले की नाही आता तर आम्ही ते सगळीकडं स्पॉट हुडका लागले. म्हणजे हे कुठं मिळतं कुठल्या तर पुरुषाकडं तर माहिती मिळतं आपल्याला. पुरुष तिथं जात असतो. का तर एक पुरुषासनी ओपनली कम्युनिटीत येऊ शकत नाही. त्यांना बाहेरचं म्हणजे जे काय घरगुती पोरी आहेत किंवा बायका आहेत तसं पण म्हणजे त्यांना लागतात तर त्यांच्याकडं माहिती काढतो. किंवा जे आमचे बायका कोणतर लाज बेसवर किंवा मोबाईल कॉन्टॅक्टवर धंदा करणार आहेत त्यांच्याकडं माहिती काढतो. ती आता सध्याला आम्ही ते करायला लागलोय. का तर कम्युनिटी लेवलवर आम्ही म्हणजे सुरक्षित आहे. तुम्ही संघटित आहात त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आता फेस करायला लागत नाही. असंघटित आहेत का नाही त्यांना प्रॉब्लेम असणार. काय काय म्हणजे आता रेड बी घातलं तर सोडवायला म्हणजे पहिला कसं रेड घातल्यावर पण कसं झालं तर संस्थेत आमच्या मित्रा म्हणून एक पोरगं होतं. ती इथंच गावात आपलं शिवाजी मंडल रेड पडलं होतं. ती घरगुती होती. मग ती एक तर नवऱ्याला सगळं पेपर आउट झालं आणि सगळं नवऱ्याला माहीत झालं तिने कोणच आलं नाही सोडवायला. मग त्या बाईला सोडवायला आमचं ते जे कार्यकर्ते होते का नाही तो नवरा म्हणून गेला तिला सोडवायला. आणि शेवटी तिथं नाव तशा पद्धतीनं देऊन तिला सोडून आले. मग शेवटी तिला सोडल्यानंतर मग नवरा आला. म्हणजे असं हे होतंय. त्यामुळे का नाही त्यांच्या अडचणी खूप आहेत त्या बायकां. स्वइच्छेनं तिने करत असतील आम्ही करायला नको म्हणत नाही. व्यवसाय करणाऱ्या बायकांच्यावर बलात्कार वगैरे असं होतं? बलात्कार आता सध्याला आहे का नाही जे काय आता कायदा आहे कायद्यामध्ये जे काय आता कायदा आहे का नाही त्यामध्ये पण आता असं म्हणलं गेलं की जे सेक्स वर्कर असलं तर बी जर जबरदस्तीनं जर बलात्कार केलं तर ते बलात्कार मान्य करायला पाहिजे आणि त्याच्यावर आवाज उठवायला पाहिजे. आणि जोर जबरदस्तीनं जर तो करत असला तर त्याला आपण गप बसायचं नाही. जे काय कस्टमर येणार आहे ते आम्हाला सोयीच्छेनं आम्ही धंदा करायला बसले सोयीच्छेनं आम्ही करू शकते ना. जर ते येऊन जबरदस्ती करत असला तर मग ते रेपच आहे. मग धंदा करणाऱ्या बायकांना असं पण म्हणलं जाते की धंदा करणाऱ्या बायकांना रेप केलं म्हणून काय झालं तिने काय धंद्यालाच बसल्यात असं पण म्हणतात. मग तसं नाही ना विचार असं जर एखाद्या बाईवर सेक्स करणाऱ्या एखाद्या बाईवर महिलेवर बलात्कार झाला तर त्याची त्यात पोलीस किंवा न्याय व्यवस्था घेते का? घ्यायलाच पाहिजे एकत्रित व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही भांडायला पाहिजे. आता ते कायदा आता हे झाले हा भांडल्यावर घेते नाही नाही घेत असं म्हणलं जाते. तू धंदा करणारी बाईच आहेस तुला काय रेप केलं काय काय केलं काय त्याला काय फरक पडणार आहे असं म्हणतात. ग्रुप आता ग्रुप रेप होतो गँग रेप वगैरे करतात अशा पण गोष्टी होतात अशा ज्या बाहेर तुम्ही म्हणताय त्या संघटित नाहीत अशा महिलांसोबत होतात की बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकले. म्हणजे लॉजमध्ये कोण तर एकटी गेलेल्या असत्या तर तिथं एकटा बोलवते पण तिथं दोघं तिघं हे म्हणजे हे केलं जाते मारलं जाते तिला
असं आम्ही भरपूर ऐकलंय. म्हणून आम्ही रूल असं केले, की जे काही कम्युनिटीत आमच्या बायका आहेत, आम्ही लॉजला पाठवतो. आम्ही रूलच केले. का तर लॉजला पाठवलं तर पहिला कसं होत होतं, लॉजला घेऊन जाऊन मर्डर करून ते गादीत कोंबायचं, मारहाण करायचं, पैसेच द्यायचं नाही, असं सगळं होत होतं. मग आम्हीच सगळं संघटित होऊन ते निर्णय घेतला, की आमची एकही कम्युनिटीची बाई आम्ही कुठेही बाहेर पाठवणार. ते 10,000 देऊ दे, 20,000 देऊ दे, नाही 50,000 देऊ दे, आम्ही पाठवणार. तुम्ही ज्या वेळेला शाळेतनं तुमचं हे सगळं भेदभाव आणि समाजाचं तुम्हाला जे काही वातावरण वागणूक दिली तुम्हाला समाजाकडनं, हे ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टीला वैतागून तुम्ही ज्या वेळेला सेक्स वर्कर हा व्यवसाय निवडला, त्यावेळेला तुमच्या आई वडिलांचं तुमच्या आईचं काय मत होतं याच्याबद्दल, की का निवडावं का नको, त्यांना असं काय वाटलं की तुम्ही? म्हणजे माझी आई सेक्स वर्करमध्ये होती. पण मी शाळेला मला गाठली होती, की मी 1ली ते 8 नंबर शाळेत जात होतो. पण 8 नंबर शाळेत जात असताना असं होत होतं, की घरात पोरी बी होत्या. परत जे काय आमच्या आईचं, आमच्या बाबाचं भांडणं होणार सारखं. मग ते एक आणि परत 12-1 वाजेपर्यंत आम्हाला म्हणजे वर पानपट्टी तिकडं-तिकडं बसायला लागणार. ते एक होतं आणि सकाळी शाळेला जाताना हिने 2 वाजेपर्यंत बसणार आणि आम्हाला म्हणजे उठून आम्ही शाळेला जाताना आमची आई उठत नव्हती लवकर. त्यामुळं आम्ही तसंच मग ते पुरीभाजीला पैसे देणार, ते घेणार आणि जाणार. पण तिथं गेल्यानंतर शिकायची तर इच्छा होती. जेव्हा जी सगळीजण म्हणजे मुलं-मुली शिकतात, तेव्हा आम्हाला पण उत्सुकता यायला लागली शिकताना. पण तेव्हा असं होत होतं, की प्रत्येक म्हणजे मास्तर पण बघताना ते एक दुसऱ्याचं नजरेनं म्हणजे आम्ही या धंदा करणाऱ्याचं मुलं म्हणून असं हे केलं जात होतं. टीचर लोकंसुद्धा भेदभाव करत होते. आणि ज्या मुलांसंग मैत्रीण करायचं म्हणलं तर ती मुलीसुद्धा आमच्या संग भेदभाव करायचे. जर मीनं मैत्री केली तरी तिघं-चौघं मी मैत्री केलतं. पण तिने पण गुरवाची होती, मी पण गुरवाचीच आहे. अशीच आम्ही मैत्री होती. पण ज्या टायमाला त्यांच्या घरला मी जात होतो कॉलेज कोपऱ्यापाशी त्यांचं घर होतं. तर तिकडं जाताना मग त्यांच्या मामासनी कळालं, की मी धंदा करणाऱ्याच्या त्या गल्लीतली पोरगी आहे म्हणून. तर त्या मामानं त्यांना बेदम मारलं त्या मुलीसनी आणि त्यांना माझ्यासंग बोलू दिलं नाही. मग तेव्हापासून मी माझ्या मनाला खूप लागलं आणि ते मुली जे काही शाळेत येत होते ते मुली माझ्यासंग बोलायचं बंद बंद केले. म्हणून मला खूप म्हणजे मानसिक त्रास होत होता त्याचा. आणि मी 2री-3री पर्यंत तेवढं शिकलो. त्यानंतर सारखं हे सगळं भेदभावाच्या ह्याच्यातच मी आहे का नाही, जे गावाकडं आमची आजी नेली तिकडंच मी गेलो, मोठी झालो. मग आमच्या आईचं म्हणणं असं होतं, की हिला लग्न करून द्यायचं. म्हणून इच्छा होती माझ्या आईची. आणि मला पण असं वाटत होतं, की ते जे काही भेदभाव मला झालतं का नाही, ह्यात हे धंदा वाईटच आहे, असं म्हणत होतो. मी स्वतः. जे काय करते माझी आई ही वाईट आहे. मी स्वतः म्हणत होतो. का तर मला ते सारखं असं डोक्यात घुमत होतं आणि ते मनात माझ्या गच्च बसलं होतं. मग नंतर मी जे लग्न करून मला दिलीत, मग मी नंतर लग्न करून गेलो. तर ते नवरा बी असा गाठ पडला, की तो पाकच म्हणजे जे काय संसाराला लागते, जे काय पोटाला लागते, ते देतच नव्हता ते मला. आणि परत आमच्या आईच महिन्या-महिन्याला नेऊन बाजार भरायचं तिथे. मला बाजार आणून द्यायचं. का तर आईचं आतड आहे. ते नाही दिलं तर ही द्यायलाच पाहिजे. आणि इथंच जवळपास मला दिलतं. मग असं 6 वर्ष आमच्या आईनं बाजार भरून दिले. मग तरीसुद्धा ते मारहाण करणं आणि परत माझ्यासंग म्हणजे जे काय मूल झालं, एक मूल झाल्यावर तर सुधरल म्हणलं त्यो, आज ना उद्या. तर तरीसुद्धा काय ते सुधारलं नाही आणि त्याला एकच सवय होतं, कामाला जायचं नाही, बसून खायचं. मग सारखं त्याचं मागणी कसं होतं, तुझ्या आईला मला अंगठी करून दे म्हण, मला लग्नात अंगठी घातली नाही, मला गाडी घेऊन दे म्हण आणि बाजार संपलाय, तुझं तू फोन करून सांग. असं सारखं म्हणून नाही का नाही मला ते छळत होता. मग एक दिवशी 1-2-3 वेळा असं मारहाण झालं. मग कम्युनिटीचं जे बायका आहे का ना आमच्या गल्लीतल्या, तेव्हा संस्थाच म्हणजे चालू होऊन एक 5-7 वर्ष झाले असतील. मग तिने काय केलीत, पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलीत. म्हणजे कुप्पाड हद्दी येते ना माधवनगरचं तिकडचं. कुप्पाड हद्दीला मग कंप्लेंट दिल्यानंतर मग तिथं कंप्लेंट घेतलं, त्याला आत घातलं, 2-3 वेळा आत घातलं. तरी बी मग आमची आई काय करायची, एक 8 दिवस ठेवून घ्यायची. तिथं गल्लीत तर कसं ठेवून घेणार, बाहेर पण आम्ही कुठं जागा घेतलं नव्हतं. मग आणि 4 बायकासनी गोळा करून असं सारखं वारंवार समजून पाठवावं लागली. तरीसुद्धा खूप मारहाण ते सण काय झालं नाही मला. त्यामुळं मी जे सोडून आलो, त्या मुलाला बी तिथं तिने ठेवून घेतलं. मला गाडी खर्चाला पैसे नव्हतं, माझं मी आलो. जे आलो मी परत गेलो नाही. आणि मी इतकं म्हणजे 7 वर्ष सहन केलं त्याच्या संग, की मला हे नवरा म्हणून नको आहे, हे असं मी डोक्यात घेऊ. का तर हे जे काही लग्नाचं जे चौकट आहे, का समाज काय म्हणते,
की हे धंदा करणाऱ्यांच्या मुलींना हिने धंदा करायलाच लावतात. पण असं नाही आहेत आया आमच्या. आमच्या आया पण आमचे पण मुलं लग्न करून चांगलं राहू दे म्हणतात. पण समाज असा आहे की समाजच आम्हाला म्हणजे हे करून घेत नाही. त्यामुळे आहे का नाही मी असं ठरवलं की हे लग्न म्हणजे हे कोण लग्न करते का नाही हे चुकीचं आहे. माझ्या डोक्यातच बसलं. त्यामुळे ते लग्न नवऱ्यासंग होत नाही, पूर्ण त्या कुटुंबासंग होते. आणि ते कुटुंब जे भेदभाव आमच्यावर करते ना, ते मला सहन झालं नाही. जे नवरा करतो किंवा कुटुंब भेदभाव केलं तर नवरा तरी चांगला पाहिजे ना, ते बी चांगलं नाही. त्यामुळं एकटं राहून जगलेलं चांगलं ना. म्हणजे मूल होतं, तुझी फॅमिली नव्हतं, ते आता तुमच्याकडे आले तर तुम्ही ऍक्सेप्ट करावं. नाही, जे मूल होतं का नाही, मूल बी मी काय केलं तेव्हाच आल्यानंतर आहे का नाही सोडलं नाही मी मुलाला. मी काय केलं की पोलिटिशियन कंप्लेंट केलं. शेवटी मीना मॅडमकडे गेलो. मीना मॅडमकडे गेलो. मला एकतर आधार नव्हतं, एकतर गल्लीशिवाय मला राहणं कुठं अवघड आहे. एकतर आई इथं राहत होती, मी कसं राहणार तिथं? एकतर सोडचिठ्ठी नाही, काय नाही. मग मी मॅडमकडे मदत मागायला गेलो की मला माझं मूल पाहिजे. आणि खूप बारकं 5 वर्षाचं मुलं होतं ते, 4-4.5 वर्षाचं. मग ते सारखं ते देत नाही म्हणत होता मला. मग मॅडमनी काय केलं की गाडी भरून बायका पाठवलं कम्युनिटीचं. पाठवून तिथं मूल देतोस का नाही म्हणल्यावर ते नव्हताच. पहिल्यांदा जाऊन त्यांनी परत आलेत. आम्ही आलोय खरं तू आणून मॅडमच्या घरापर्यंत ते मुलाला पोच करू म्हणून सांगून आलते. मग त्यानं काय तर वाद घातला परतनं फोनवरनं. मॅडमचं त्याचं वाद झालं. मग मॅडम काय म्हणली, बदडा त्याला आणि पोलीस स्टेशनला न्या आणि त्या मुलाला घेऊन या म्हणली. मग आणि गाडी भरून नेलीत. मग त्याला मारायला अंगावर गेलतीत. मग तो काय केलंय ते मूल दिला आणि गपगार त्याचं तो बसले. आणि एकदा आला परत गल्लीतनंच मूल घेऊन गेलता. मग मॅडम म्हणली आत्ता सोडू नका त्याला बदडाच म्हणली. मी पोलीस स्टेशनला अगोदर फोन लावून ठेवले म्हणले. मग ते काय जे मूल ते आणून सोडला का नाही नंतर या बाईच्या नादाला लागायला नको म्हटला मॅडमच्या. आणि या बायका पण वाईट कम्युनिटी नाही म्हणलं तर 25-30 जण त्यांनी बडवलेत. आणि मॅडमनं पण आत गाठली ती त्याला पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट दिलतो त्याच्यावर. तेव्हा पण मग ती इन्स्पेक्टर होती का नाही कुपवाडची तिनं पण त्याला मारली होती बेदम आणि 2 दिवस आत घातलं होतं. तेव्हापासून मी गेलं नाही. त्या मुलाला आता 15वी शाळा शिकवले आणि तिकडं सुतगिरणीला जागा घेतले. घेऊन आता घर बांधून त्याला त्याचं मोबाईल दुकान घालून दिले त्याला. संग्रामने मीना मॅडमचं नाव न घेता संग्रामने खूप सपोर्ट केलं मला तेव्हा. माझ्या मुलासाठी मी 6 वर्ष राहिले मीना मॅडमकडं. घरातच राहिले तिथंच. आणि मला पगार बी चालू झालं. खाणं पिणं सगळं तिथं. मुलं बी मॅडमनंच हॉस्टेलला घातली. आमचं हॉस्टेल पण होतं. 40 मुलांचं हॉस्टेल काढलं होतं आम्ही लिपाणीला. ते सगळं सांभाळत तीच मुलं आता 15वी 16वी कोण डॉक्टर झाले, कोण इंजिनियर झाले, कोण नर्सिंग कोर्स करते. त्यातून सगळे आता हॉस्टेल म्हणजे फंड नाही म्हणून बंद केलं. जे बिन आईबापाची मुलं आहेत आता सध्याला मीना मॅडमकडं, ते नाही म्हणलं तर 10 जण आहेत. ते सगळं मॅडम जे काही एक हॉटेल मॅनेजमेंट करते, एकटा इंजिनियर झालाय, परत एकटी डॉक्टर झाल्या. असे बऱ्यापैकी मॅडम जे काय खर्च आहे मुलांचं ते सगळं संग्रह. आता एक प्रश्न असा होता की तुमचा जो व्यवसाय आहे तो आता व्यवसाय ह्या 21व्या शतकात असं म्हणतात की सगळं डिजिटलाइज झालं. म्हणजे सगळं सोशल मीडियावर यायला लागले. वेगवेगळे ॲप आलेत मोबाईलला, काही कॉलिंग ॲप आल्या, काही डेटिंग ॲप्स आल्या. तर तुम्ही आता मगाशी बोलताना पण म्हटलं की फोनवर काही सर्व्हिस येणाऱ्या महिला आहेत, फोनवर कॉलवर किंवा व्हॉट्सअप कॉलवर हे सगळं. तर या सगळ्याचा परिणाम तुमच्या गोकुळनगर भागातल्या महिला ज्या सेक्स वर्कर म्हणून काम करतात, ज्या बाहेर तुम्ही म्हणत पाठवत नाही म्हणता अशा ठिकाणी, त्यांच्यावर याचा परिणाम काय झाला असं मला वाटतं? त्यांना काय परिणाम होत नाही. जितकं आहे कस्टमर तितकं त्यांचं पण पोट भरते तिथं. आणि तिने विचार करत नाहीत. आणि त्यात धंदा 2 पद्धतीचा आहे यांचा. एक आहे ते बाहेर जास्त पैसे घेऊन करणारे. त्यांचं तासाला 2 तासाला एका दिवसाचं त्यांचं वेगळं रेट आहे आणि ह्यांचं वेगळं रेट आहे. आणि हे एका ठिकाणी बसून धंदा करणारे आणि ते एका ठिकाणीतून दुसऱ्या ठिकाणी जाऊन धंदा करणारे असं आहे. फक्त तिकडं जास्त पैसे तिकडं कमी पैसे. की आता तुम्हाला काय वाटतं की तुमचा काय अभ्यास किंवा मनात किंवा तुम्हाला असं काय कळतं का कुठल्या वेळात, कुठल्या महिन्यात किंवा कुठल्या दिवसांमध्ये जास्त कस्टमर येणं वाढतं तुमच्याकडे, किंवा कुठल्या वयातली मुलं असतील किंवा मग कोण येतात तुमच्याकडे जास्त?
कॉलेजची मुलं आता तर बघा मध्ये-मध्ये 12वी झालेली पोरं पण येत होते आणि जे काही लहान मुलं येत होते का नाही पहिला, ते आता आम्ही बंद केले मुलं यायला आणि आमची बायका घेत नाहीत लहान मुलाला. पास्को केस बसते ना. मुलींना जसं ठेवत नाही ना आम्ही लहान वयाचं, तसंच मुलांना सुद्धा घेत नाही. समजून सांगून त्यांना पाठवते. असा एकदा लहान मुलगा एखादा तुमच्याकडे आलाय किंवा कुठं तुम्ही बघितला असा अनुभव असा एखादा की जो तो वय नाही आहे किंवा तो थोडा लहान आहे, तर त्याच्याकडनं असं तुम्हाला काय अनुभव आले किंवा त्याच्याकडनं वाईट तुम्हाला वाटलं की बाबा हे लहान असताना याच्यावर असे संस्कार किंवा वागणूक त्याची अशी काही चुकीची वाटते? त्याचं काउन्सिलिंग करायला लागतंय ना. मग तसं कोण असलं तर मग ते बायका काय करतात आमच्या ऑफिसकडे घेऊन येतात. तिथंच आहे गोकुळनगरला लागून. मग त्याचं काउन्सिलिंग करायचं. बाबा तुझं अजून वय नाही आहे तुझं. गल्लीत येणं हे चुकीचं आहे ना. शाळेचं दप्तर घेऊन सुद्धा येत होते मुलं. मग त्यांना सुद्धा समजून सांगायला लागतं. जसं आपली मुलं आहेत तसंच ते नव्हतं. तुम्ही तयार आहात त्यांना हे शिक्षण, लैंगिक शिक्षण द्यायचं हे म्हणजे भारी वाटतंय. अजून एक प्रश्न असा होता की प्रेम कधी झालंय का किंवा तुम्ही बघितलंय का असं प्रेम एखाद्या व्यक्तीला आणि ती सक्सेस स्टोरी अशी काय आहे का प्रेमाची व्याख्या? तुमच्या बाबतीत प्रेमाची व्याख्या काय वाटते तुम्हाला? प्रेम म्हणजे काय? प्रेम सेक्स वर्करमध्ये प्रेम बी होऊ शकतं. असं नाही की प्रेम होऊ शकत. प्रेम बी होऊ शकतं. मी बी प्रेम केलं तर नंतर नवरा सोडून आला मला. मी बी प्रेमात पडले. त्या संग नाही म्हणलं तर आता 21 वर्ष काढले. त्यांना मध्येच आजारी पडलेत त्यांनी वारल्यात आता. वारून आता नाही म्हणलं तर एक नाही 1.5 वर्ष झालं. त्यांना कॅन्सर होता. तिने सुद्धा संस्थेत कामाला होती राजू नाईक म्हणून आणि त्यांनी बरेच म्हणजे सुरुवातीपासून मॅडम संग होते आणि चांगले मॅडमचा उजवा हात होते त्याने पण त्यांच्या संगच प्रेमात मी पडले आणि त्यांच्या संग तिने आता वारून बी आता नाही म्हणलं तर 1.5 वर्ष झाले. ट्रेनिंग तिने देत होते पहिला आम्हाला. जे काय बायकांना सपोर्ट जे काय लागते ते सगळं तिने करत होते. वाद होत होता कधी तर होत होता असं नाही. तो बी सेक्स वर्करचा मुलगा होता. मी बी सेक्स वर्करची मुलगी आहे. त्यामुळे वाद यायचं काय प्रश्नच नाही. मारामारी नाही. मार कोणाचं खात नाही हे मात्र. आणि कुठल्या बाईला मारलं तर आम्ही बसत नाही. आणि प्रत्येक बाईला प्रेम करा, पार्टनर ठेवा, खरं कॉन्डोम वापरून प्रेम करा, खरं कुणाचं मार खाऊ नका. पण संग्रामच्या आधी तुम्ही जे वाईट घडलं असेल, एखादा कस्टमर वाईट असेल, एखाद्याला मारला असेल किंवा कस्टमर काय वापरला असेल हे सांगितलं आम्हाला गरजेचं. हा पहिला कसं होतं माहितीये का की प्रत्येक बाईला उचलून म्हणजे मी लहान होतो, मी बघत होतो तेव्हा सेक्स वर्कर म्हणजे काय, म्हणजे मी तिथंच लहानाची मोठी झाले. तर गुंड असं होते की प्रत्येक बाईला असं उचलून जे कोण नवीन आली का नाही तिला उचलून न्यायचं. त्यांचं त्या व्यक्तीचं नाव घेत नाही पण तिने उचलून नेत होते आणि जबरदस्ती. तेव्हा निरोध कोंडम नव्हतं. तेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा म्हणजे मला कळत होतं. मी 10 वर्षाची 8-9-10 वर्षाची होतो. उचलून नेत होते तसं. आणि ते मला काय वाटायचं हे सगळं असंच आहे, हे असंच असणार. म्हणजे मला एवढं हे वाटत नव्हतं. ते मारलं की मग ते माझ्या डोक्यात बसायचं, हां हिला मारहाण करते हे माणूस, हे बरोबर नाही. मग ती भीती बसायची. पण उचलून नेत होते जबरदस्त. आधी खरंच माहीत नव्हतं ना बायकांना. नाही म्हणायचं किंवा काय नाही. घर मालकीनच तेव्हा काय म्हणायचे लपून बस मारून तिचं. पण त्याला कुठून कानाखबर होतं तर माहीत नव्हतं. गोकुळनगरात एका व्यक्तीला का नाही मारून ते 3-4 गल्ली फिरवला होता. पण एक बाईनं दरवाजा उघडले नव्हते. एक बाईनं म्हणजे का असं करतोस म्हणून विचारले नव्हते. सगळ्यांचे दरवाजे बंद होते आणि असं खांद्यावर घेऊन तिला मारून तिचं मर्डर करून तिला घेऊन ते फिरवत होतं 3 गल्ली. असे होते पहिला. मग तसलं ते पुढं जाऊन डांबाला धरून मग मारा लागली. तेव्हा संघटित झालीत. तेव्हा कुठं तर आतापर्यंत इथंपर्यंत आली. पण ते काळ लय वाईट होतं पहिल्याचे. तुम्ही खास करून तुमचा आता मिरजेतला आमचा जो एरिया आहे तो रोडवर रस्त्यावर आहे. आतल्या बाजूला मिरजेतला जो एरिया आहे तो रस्त्यावर आहे. काही मुली ज्या समाजातल्या काही सामान्य घरातल्या मुली असतात त्यांना अजून नाही माहिती हा विषय तुमचा सेक्स वर्कर महिलांचा सोबतचा काय विषय नाही. त्या ज्या वेळेला तुमच्या एरियातून तुमच्या भागातून जातात त्यावेळेला थोडंसं त्याला भीती त्यांना वाटत असते किंवा ते थोडं घाबरत असतात, थोडं अनकम्फर्टेबल त्यांना वाटत असतं. तर तशा मुलींना तुम्ही काय सांगाल की तुम्ही दोघंही
एकाच समाजात राहणारे आहात, पण तिचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळ्या अर्थाचा आहे. तर अशा नवख्या मुलींना, समाजातल्या सामान्य मुलींना तुम्ही काय सांगू? मुलींना म्हणते मी खास करून. आता मिरजात घरगुती तीन मुलगी पळून आलती आणि ती लपून नाही, अचानकच म्हणजे तिला माहित नाही धंद्याचं गल्ली आहे. अचानकच तिथं घरात बसली. पण सगळे आमची कम्युनिटी जाऊन तिला विचारपूस करून तिचं गाव कुठं आहे विचारून परत तिच्या गावाला तिकडं पाठवलं. पोलीस स्टेशनपर्यंत नेलं. ती कशासाठी आल्या, काय आल्या, मग तिच्यावर काय अन्याय केल्यात का म्हणून डायरेक्ट तिने पोलीस स्टेशनला नेलं की. आणि किती तर पोरी त्या रेल्वे स्टेशनपाशी तिकडं इकडं ते फिरत्यात का नाही स्टँडपाशी, तर ते सुधारगडला पाठवल्यात सगळे. मग त्यांना लगेच आणि कुठं पण त्या गल्लीत जाऊ दे तिथं पोरी फिरू दे. जर ती तिथं असंच थांबली किंवा मला कोणच नाही म्हणून सांगितली नाहीतर काय तर म्हणून पळून आली तर ते सगळे तिकडं सुधारगडला पाठवतात त्याने. आणि ते जनसंख्या आहे ना ते त्यामुळं तिकडं जास्त पोरी म्हणजे 10वी 12वी 15वीची पोरी आहे का नाही तिकडं फिरतात. असे नाही म्हणलं तर 30-40 भर पोरी पाठवण्यात आली सुधारगडला. मग त्यांचं पण आमचं असं म्हणणं होतं की ते पोरी पाठवलं पण त्यांचं काय केलं तुम्ही, पुढचं काय केला सुधारगडामध्ये, म्हणजे ते माहीतच नाही ना आम्हाला. आम्ही पोरी पाठवलं तिथं सुरक्षितता तिथं मिळेल म्हणून, पण त्याचं पुढचं तुम्ही काय केला ते पण आम्हाला एक काय झालं असेल? तेच आम्हाला पण हे आहे ना. आम्ही किती वेळा तर या न्यूजवर किती वेळा तर बोलले, त्यांच्या संग फॉलोअप घेतले. अजून एक हे आहे की पुण्यातल्या खास करून बुधवार पेठेमध्ये चालणारा जो काही व्यवसाय आहे, व्यवसाय त्यांच्याबद्दल असे काही बोलायचं असे पुण्यासारख्यामध्ये ठिकाणी बाहेरून आलेले लोक खूप असतात. बाहेर गावाहून आले पुण्यामध्ये, बाहेर राज्यातून, बाहेर गावात. तर तिथं असं एक अफवा आहे. आता अफवा काय म्हणलं जातं असं माहीत नाही आपल्याला, पण तिथं आल्यानंतर महिला ज्या एकत्र येतात आणि त्यांचे पैसे वगैरे काढून देतात, लुटतात. एखाद्या नवख्या कस्टमर लुटलं जातं. हा आरोप बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी होत असतो, पण खास करून पुण्याच्या बाबतीत स्पेशली आरोप होतो. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पैसे लुटून ये तसं त्यांनी काय माहितीये काय, एक तर आपलं पोट त्यांच्यावर आहे. येणारं जे आपलं जे काम आहे, जे काही काम करतोय त्यांनी येतेच म्हणून आपलं पोट भरते. त्यामुळे आपण पण पैसे काढून घेऊन ये ना, आपला जेवढा रेट आहे तेवढंच घ्यावं आपण. ते रेट हे तिच्याकडे लक्षात शकता म्हणजे रेट ठरवण्याच्या बाबतीत कोण करते? रेट कोण करत असतं? स्वतः मी ठरवते, म्हणजे प्रत्येक व्यक्ती ठरवते. तुमच्या कसं कोण तुम्हाला नाही 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 म्हणजे आता काही ठिकाणी कुठे वगैरे चालायचा हे पहिला पूर्वी जेव्हा आम्ही काम करत होतो का नाही, म्हणजे पूर्वी 30 वर्षापूर्वी होतं. म्हणजे एका घरमालकींकडे 2-3 जसं जसं कायदा आला का नाही, कुटुंबखाना चालवलं जाते म्हणून एका खोलीत एकच पोरगी पाहिजे. मग आता पोरी स्वतः घरवाली आता कोण नाही आहे, ते घरवालीच्या घरात होतं ते घरवालीच त्यांना भाड्यानं देऊन त्यांनी गेल्या. त्यांनी स्वतः आताच घरखोली भाड्यानं घेतल्यात आणि स्वतः राहिल्यात. काही ठिकाणी आहेत घरमालकीन पण अन्याय करत नाहीत बायकांवर. आता घरमालकीन स्वतःहून बसत सुद्धा नाहीये तिथं त्यांच्यापाशी. कसं आहे की ते कुठंतरी जुगार तर खेळायला जाते नाही तर कुठंतरी जाऊन बसते. त्यांचं त्यांनी कमू देत काय देतात ते घ्यायचं आणि सोडायचं. पहिल्यासारखं नाही आहे आता सगळं. आणि पोरी स्वतः त्यांना जबाब आम्ही विचारायला लावलं तेव्हापासून हे घरवाल्यांचं जे काय दबाव होतं ते सुद्धा संपलेलं आहे. तुम्ही आता जे म्हणला की घरवाले देतात भाड्यानं नाही, जे पोरी त्यांच्यात होती का नाही तिनेच भाड्यानं घरमालकीनं भाड्यानं देऊन गेल्यात. आता स्वतःच कमवतात त्यांनी पोरी. हा असं नाही की त्यांच्या हंडरखाली नाही की निमा कमिशनर असं काय नाहीये, स्वतः कमवतात. मग आता तुम्ही जे राहताय जिथं तुमचा आता धंदा चालतो ते तिथंच राहतात सगळेजण राहायला म्हणते मी, आणि ती बाहेर असता आणि तिथं तुमच्या टाईममध्ये तुम्ही इकडे येता राहायला? काही बायका आहेत तर खोली बाहेर धरल्यात, काही बायका आहेत ते इथंच आहेत. इथंच खाणं पिणं धुणं भांडी जे काय आहे ते सगळं धंदा पाणी त्यांचं सगळं तिथेच. काही बायका येऊन जाऊन म्हणजे सकाळी 11ला यायचं संध्याकाळी 10ला जायचं घरला असं की मला असं वाटतं की महानगरपालिका कमर्शियल्स गाड्यांना वेगळे पैसे लावत असतात, राहण्याच्या ठिकाण वेगळं, आणि कमर्शियल जे असतात दुकान गाळे वगैरे दुकान गाळे त्यांचे पैसे वेगळे घेतले, एक टॅक्स वेगळा असतो. तुम्ही जर तुमचा व्यवसाय म्हणत असाल तर महानगरपालिकेला तुमच्या व्यवसायासाठी काही टॅक्स आकारणी करते का वेगळी? नाही. घर आमचं घरपट्टी आम्ही भरतोय, पाणी बिल आम्ही भरतोय, लाईट बिल आम्ही भरतोय, आणि का द्यायचं? तुम्ही असं म्हणला की तुमच्या व्यवसायाला व्यवसाय म्हणून मान्यता द्यावं,
जर तुम्ही व्यवसाय म्हणून मान्यता केला तर त्यावेळी देऊ शकतो हो. मला व्यवसाय म्हणून मान्यता दिला तर कामगार म्हणून मान्यता द्यायला पाहिजे. धंदा हे काम आहे तेव्हा देणार. कामगार म्हणून मान्यता दिल्यानंतर तुम्ही नक्की द्या. पण तुम्ही कामगार म्हणून स्वतःच्या इच्छेने करताय तर तुम्ही मालक झाला ना, तर तुमच्या हाताने करून कामाला नाही. मी काय सांगितलं तुम्हाला, हे सगळं डोक्यात आहे का नाही, जे काय सेक्सला जोडून हे धंदा वाईट आहे म्हणतात का नाही, हे मला कुठंतरी म्हणजे खटकतंय. आणि हे डोक्यातनं काढावं सगळेजण, सगळं समाजच काढावं. हे असंच ना, आम्ही प्रत्येक ह्याच्यात असं सामील व्हायला पाहिजे, आपला आवाज उठवायला पाहिजे. जोपर्यंत आपण भांडत नाही तोपर्यंत मिळत नाही, जोपर्यंत आपला आवाज उठवत नाही तोपर्यंत मिळत नाही. आणि त्याला एकदाच बोलून बसलं तर होत नाही, त्याला सारखं वारंवार भांडायला लागतं. त्यामुळं जे काय भांडल्याशिवाय अजिबात मिळत नाही आम्हाला. तुमचं आता बऱ्याच असं आहे म्हणजे जे सेक्स वर्कर महिला आहे त्यांचं वय झालं नाही का, की असं होतं ना की बाबा कस्टमर वगैरे कमी यायला सुरू होतं, तर तुमचे रिटायरमेंट प्लॅन्स काय असतात का त्याला रिलेटेड? रिटायरमेंट प्लॅन म्हणजे आता कसं होतं, आता ती 18 वर्षापासून आता ती झाली 50 वर्षाची. हां, ती आता रिटायर झाली, तिला करायचं नाही. म्हणजे ताकदच संपले, वय झाले. मग त्यांना काय तर पेन्शन तर चालू करावं, हे पण आम्ही प्रयत्न करायला लागले. पण आम्ही काय करतो, ज्याला कोणच नाही मागं पुढं त्या बाईला, मग तिला एकतर धंदा पण होऊ शकत नाही, काय तर वय झाले, तर तिला काय करतात प्रत्येकजण, मग ते पोरी काय करतात, त्यांच्या घरात जाऊन कस्टमर करून येतात आणि त्यातलं निम्मं जे काय 300 देईल तिला 150 देतात, तिने 150 घेतात पोरं. तशा त्या बायकांना आम्ही सांभाळतो. आणि तिला कोणच नाही तर आम्ही सगळेजण म्हणून संघटित जे काय तिचं म्हणजे दवाखान्याचा खर्च असू दे, किंवा तिला ती मेली वारली एखादी बाई, तर तिचं सगळेजण आम्ही पैसे काढून एकत्रित होऊन सगळं जे काय मोठमाते करायचं आहे ते करतो. एकंदरीत देशभरात जेवढे काही सेक्स वर्कर महिला आहेत, सेक्स वर्कर कम्युनिटी तुम्ही वेगवेगळ्या भागात स्थापन करताय, वेगवेगळ्या कम्युनिटीसोबत काम करताय, या सगळ्यांचे प्रश्न तुमच्या या मागणीनंतर सुटतील का? सगळे प्रश्न असं वाटतं नाही सुटणार. हे कायमचं ते काय पोलिसांचा त्रास आहे ते कायम असणारच, आणि जे काय गुंडांचं आहे ते असणारच. मला नाही वाटत की हे सगळं जाईल. पण त्याच्यासाठी संघटित होऊन लढलं का नाही, मग काय नाही. तसं स्ट्रॉंग पाहिजे ना. आम्ही स्ट्रॉंग आहे, सगळ्यांना इतरांना घेऊन एकत्रित होऊन ते सगळं आवाज उठवणं, ज्याच्यासाठी भांडायचं आहे ते भांडणं, एकत्र जाऊन जे भांडलं ना तर सगळं होते. मग आम्ही आहे तवर हो, नंतर तिने पण तेवढं हे व्हायला पाहिजे की, त्यासाठी आम्ही हे सगळं पुढचं. आता गल्लीत आम्ही कुठं बी 8-8 दिवस बाहेर जाते, आम्ही दोघं तिघं बाहेर, तर तिने गल्ली सांभाळतात, काय बी होऊ दे सांभाळतात, एकत्रित होत्यात. काय भांडणं झाली तर मिटून घेतात, फोन करून आम्हाला बी सांगतात, किंवा ग्रुप आहे त्यांचा एक, ते ग्रुपला टाकतात. प्रत्येकजण ग्रुप केल्यात, एकमेकाला फोन बिनं करतात, ग्रुपवर बोलतात. मग असं झालं, ह्या गल्लीत ये त्या गल्लीत ये. बऱ्याच आता बायका पण तयार झाल्या. आणि पोलीस स्टेशनला आम्हीच जायला पाहिजे असं नाही, कम्युनिटीसुद्धा जाते, आम्ही नसलं तरी तिने जातात आता सध्याला. तुमच्यामध्ये ट्रान्सजेंडर कम्युनिटीचं पण इन्व्हॉल्व जास्त वाटतं, तिने बी आपलेच आहेत. एक तर आम्ही पहिला व्यायाम म्हणून संग्राम म्हणून जे काय जोडलो, त्यानंतर असं ही लोक दिसायला लागलेत म्हणून आम्हीच म्हणलो ह्या लोकांचं काय करायचं. एक तर वाळीत टाकलेले आहेत, घरात त्यांना घेत नाहीत, आणि असं झाल्यानंतर घरातलं वातावरण सगळं बिघडतंय त्यांचं खूप म्हणजे हे वाटते, म्हणजे घरात पण घेत नाहीत हो. म्हणजे आणि त्याला फिलिंगच वेगळीच असते, आणि त्यात ते मान्य करत नाहीत कुटुंब त्यांचं. आणि असं बी होतं की त्यांना बाहेर काढलं जातंय सगळ्याच ह्याच्यातनं, प्रॉपर्टीमधनं पण जे काय नातं आहे नात्यातनं पण सगळंच काढलं जाते. मग त्यासाठी त्यात मीना मॅडमनं खूप म्हणजे काउन्सिलिंग त्यांच्या संग चांगलं करतात, आणि ते चांगलं त्यांचं हे आहे. आता नाही म्हणलं तर किती 3,500 लोक आहेत ते आपल्यात. महिला सेक्स वर्कर म्हणून काम करतात, जी तुमच्या कम्युनिटीमध्ये किंवा तुमच्या बघण्यामध्ये संस्थेमध्ये पुरुष सेक्स वर्कर असतात काही, ते आहेत का? त्याला पुरुष म्हणजे डबल डेकर म्हणतात त्याला. डबल डेकर म्हणजे बाईला पिन बाई संघ पण समान ठेवतात आणि पुरुषा संघ समान ठेवतात बाय सेक्स.
काय परिणाम थोडा दिवस होत समाजावर परिणाम करेल जर बंद झालं. काय काय परिणाम होणार नाही आमचं बंद झाल्यावर त्यांचं काय चोरून का होईना करणारच किती नाही. मग कुणाचं बायको कुणाकडे जायला आणि कुणाची बायको कुणाकडे, कुणाची बहीण कुणाकडे जायला ते पण कळणार नाही. आता समाजामध्ये बलात्काराचं प्रमाण प्रचंड वाढले. म्हणजे आता आपल्याकडे 2 दिवसापूर्वीची घटना घडली 4 वर्षांपूर्वी. याच्याबद्दल तुम्ही सेक्स वर्कर महिला सेक्स एज्युकेटर म्हणून तुम्ही काही वेळा काम करता, तर त्यावेळी तुम्हाला काय वाटते कधी बलात्कारासारख्या गोष्टी कमी येतील किंवा ही जी वृत्ती आहे बलात्काराची ही कमी कमी हे कसं सांगू शकत नाही. का तर मानसिकता कशी असते त्यांची त्याच्यावर नाही. का तर ते डोकंच तसं झालेलं असते की ते भान राहत नाही त्या माणसाला आणि ते तसं होऊन जाते. आणि जे काय आम्ही आहे म्हणून ते बलात्कार होऊ शकत नाही असं नाही आहे. ते होऊ शकतेच. का तर ड्रग्स घेणारे पोरं आहेत, मुलं आहेत, गांजा पिणारी मुलं आहेत, गोळ्या खाणारी मुलं आहेत आणि म्हणजे सायको असतात एक एक माणसं. म्हणजे त्यांना ते म्हणजे एकदम असले म्हणजे काय म्हणतात त्याला फोडून सांगायचं. म्हणजे जे चांगलं म्हणजे त्याला ती हे पाहिजे, चांगलं फळ पाहिजे आणि ते खायला ते आवडतं. ते माणूस ते कधी आवडत नाही. ते राक्षसच होते तिथे. त्यामुळं हे सगळं आहे का नाही ते माणसावर हे आहे. म्हणजे ते माणूस कंट्रोलच करू शकत नाही आणि मानसिकता असं असते की त्यात ते सगळं होऊन जाते. आणि ते हाल कुणाचं होते, त्या मुलाबाळाचं होते, ज्या मुलींचं होते. पण ही लय वाईट हे आहे हे सगळं. म्हणजे आम्हाला पण वाईट वाटते. आम्ही ऐकतोय कधी कधी आमच्या बायका पण ऐकतात इथं असं झालंय तिथं असं झालंय. पण आम्हाला खूप वाईट वाटते त्या गोष्टीचं. त्यावेळी आम्ही पण त्यात आम्ही सगळे होतो निर्भया केसमध्ये. हो.